मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला काल म्हटले होते का तुम्हाला आमच्या कॅटचं आणि आमच्या डॉबरमॅनचं तुम्हाला नाव सांगणार आहे. तर हे आहे इंग्लिश कुत्रं आणि हे आहे गावठी मांजर. तर तुम्हाला त्यांचं नाव सांगूया. तर ह्या आधी बघा, हे आम्ही ह्या घरी आहे आमच्या. तर हे दोघं जण आहेत, ते त्यांचं नाव सांगणार आहे. हे का दोघं खेळतात ते, हे का मस्ती चालली त्यांची. तर आज मनूची थोडी तब्येत खराब आहे. चल दाखव इकडं, या सांगू. तर आम्ही याला लाडन म्हणतो, काळू, पण याचं नाव खरं आहे लकी. आता आपल्या तिची वारी. तर मित्रांनो, हिचं टोपण नाव आहे मनू आणि हिचं खरं नाव आहे क्यूटी. तर हे बघा, दोघं ब्लॅक अँड व्हाईट झालेलं आहे. थांबा, तिला घरात सोडते मी. हे पण आलं. तर मित्रांनो, तो लकी आहे. तर बघा तू कसं खेळतोय, बघा बघा मागे येतो तो. आम्ही लाडाने काळू म्हणतो आणि त्याचं खरं नाव लकी आहे. ते का ते लई छोट होतं. ह्या काही राधा पण आलेली आहे ना. 2 दिवसच होतं, आणलं होतं, पण आता लई मोठं झालंय. त्याकडे आलंच मागे गेले. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आमच्या इकडे पाऊस चालू आहे. हे का पाऊस चालू आहे. आणि मित्रांनो, आम्ही रहिवासी खडांबे बुद्रुकचे. तुम्ही राहुरी विद्यापीठमध्ये पण येऊ शकता. मी आता 7वी शिकते आणि मी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिकमध्ये आहे शिकायला. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, हा एडान करतोय. मला बांधून ठेवते मी थोड्या, ते बांधून पण नाही देत. ती चालतोय. तेव्हा ते कसं चालतं ते बांधू नका मला. ते कसं चालतं बा. सोड 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 आहे. तोंड. तर मित्रांनो, फायनली त्याला मी बांधलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला उद्या आमचं घर दाखवणार आहे. तर ते काय झालं, आज पाऊस ना, तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते. या इकडं हे आमच्या इथं ना झाडं लावलेले नारळाचं ते. ह्या गा इथं देवस्थान आहे आमचं, इथं देव ठेवलेले आम्ही. बघा तिकडं वडाचं झाड आहे. तर मित्रांनो, ह्या गा हे इथं झाड आहे. सगळे मिळून 50 तरी असतील आमच्या इथं झाडं. इकडं मागं पण झाड आहे नारळाचे, सीताफळाचे, पण पपई आहे, मिरच्या लावलेले आहे, वांग्याची झाडं आहे, भरपूर काही काही लावलेलं आहे आम्ही. इथं जास्वंद लय काही काही आहे. आणि शक्यतो जास्त करून आहे ना उपयुक्त झाडं आम्ही लय लावलेले आहे. तसे लिंबाचं पण तर तुम्हाला दाखवतो मी मागचा परिसर आमचा. तर मित्रांनो, आपण छत्री घेतलेली आहे. बघा, मागचा पाऊस चालू आहे. तर चला. तर मित्रांनो, या इकडे तुम्हाला दाखवतो मी. छत्री ठेवून दिली कारण की एवढा पाऊस नाही चालू. तर या इकडे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे पेरूचं झाड, पपया पण आले. पेरूला पेरू आहे, सीताफळाचे, मिरच्या, तिकडे एक पपई आहे आणि इकडे मागं पण आहे. मागं लिंबाचं, तिकडं वांग्याचे, मिरच्या, जास्वंद इथं पण आहे, 2 आहेत. भरपूर काही काही आहे. आणि तुम्हाला वरचा परिसर दाखवते मी. या इकडं. तर मित्रांनो, आजच्या भागात मी तुम्हाला हे दाखवणार आहे. आमच्या तिथं आहे ना, हे बघा. तर मित्रांनो, ही माझी आजी आहे सख्खी. पाऊस आला. हा, पाऊस आलाय. हे बघा, हा लकी कसा एडन करतो. तर मित्रांनो, या इकडं हे का पाऊस चालू आहे. थेंब पडतात त्या हातावरती. हे गाडी ओली झाली आहे. तर मित्रांनो, हे बघा, इकडं आपल्याकडे पडतं झालंय 2.
इकडं आमचे काका आहेत ना, त्यांचं इथला प्लॉट आहे सगळा. हा इथला सगळा प्लॉट आहे. इथं घास आहे, तिकडं गवत आहे. तिकडं पिंपळाचं झाड दिसतंय ना, तिकडं आमचं मुंजूबाचं आहे. त्याचा परिसर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर इकडे आमच्या गाड्या बघा तुम्ही. तिकडं प्लॅटिना उभी आहे आमची. या इकडं ही आता आमच्या घरी आले सध्या ते काका त्यांची आहे, म्हणजे आमचे इथं राहतात मला. सिलेंडर आहे. ही इलेक्ट्रॉनिक आहे, TVS आहे. इथं माझ्या मोठ्या भावाची सायकल, ही लहान याची, आणि तिकडं माझी उभी आहे. तिकडे जायला सध्या अडचण आहे, पण इथूनच दाखवतो तुम्हाला. ती तिकडं माझी आहे. आणि मित्रांनो, आमचं आता सध्या चालू आहे का मोठी गाडी घ्यायची म्हणून. तर बघू काय होतं. आता पावसात तर निघालाय आणि अजून एक इलेक्ट्रॉनिक घ्यायची, तर बघू काय होतंय ते. हा आमचा आंबा पण इथं किती मोठा झालाय. मागच्या वेळेला आंबे आलते, जास्त नव्हते आले, 2 किलो आलते. पहिल्यांदाच लावलं होतं आम्ही, त्यामुळं. तर आमच्याकडे इथं भरपूर झाड आहे, हिरवागार आहे सगळा परिसर. तर बघा मग, बघा. तर मित्रांनो बघा, ही इथं आमच्या सगळ्या रोडवरती आलेली आहे. ही गिन्नी आलेली आहे आमच्या रोडवरती. इकडं आमचं ही कुत्रं कोण असते ते नाही माहिती आम्हाला. काल तुम्हाला हे घर दाखवलं होतं मी. आता ते दाखवीन. आम्ही या झाडांची कटिंग केली आहे, असे शेपमध्ये घेतले सगळे असे एकदम. मनी प्लांट आहे आमचं. तिकडचा मनी प्लांट खूप मोठा आहे. इथं पण आहे मनी प्लांट. दिवाबत्ती केली आहे, पण उशीला आम्ही दिवाबत्ती केली आहे. ते कालच दाखवलं मी तुम्हाला. कपाशी दाखवलं होतं केवढी आहे घास आमचा, पण काय झालं, पाऊस आहे त्यामुळे सगळं ओलं आहे, त्यामुळे आज नाही दाखवलं. तर तेव्हा पाऊस नसेल तेव्हा दाखवू. आणि मी उशिरा ब्लॉगिंग शूट केली आहे, कारण की आम्ही बाहेर गेलो तिथं आहे ना मोबाईल अलाउड नव्हता. पण आम्ही ना कसं तरी ना एका दुसऱ्या मोबाईलमध्ये केली शूट. ती पण तिथं देवस्थानाची नाही, बाहेरची आहे. मी तुम्हाला ती दाखवेन. स्वराज लांडगे ब्लॉग्सवरती जा आणि त्याच्यात ती व्हिडिओ शूटिंग आहे, ती आत्ताच टाकलेली आहे. माझी आजी पण बाहेर, मी त्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर हे बघा सगळं ओलं ओलं झालंय. आमच्या रोडला पण खूप चिखल झालाय. तर मित्रांनो, आमच्या इथं खूप झाडं पण आहे असे वेगवेगळे. म्हणजे काल आयुर्वेदिक म्हटले होते ते झाड आहे, तुम्हाला दिसलं असेल. त्याला फळ येतं आयुर्वेदिक, ते तुम्हाला मी आलं तर दाखवेन, पण आता सध्या त्याला नाही, ते विहिरीच्याच पशी आहे. तर मित्रांनो ते बघा, ते अमोल काका होते ते गेले. तुम्हाला वरचा परिसर दाखवते आता मी या इकडे. तर मित्रांनो बघा, लकी बसलेला आहे इथं. लकी परत उठलेला आहे. बघा आपण वर चालले आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे आमचं इथलं वरचं. इथं खूप घाण झालेलं आहे, कारण की ना इथं आहे ना पाऊस पडल्यामुळे आहे ना ओलं झालं सगळं. इथं आमच्या गावाच्या कोठ्या आहेत, हे बघा फुल भरलेले आहे. बघा ही पण फुल भरलेली आहे बघा, भरले. ही गाडी आमच्याकडे चार्जिंगची, तिची थोडी बेरिंग सुटली त्यामुळे सगळं चालू होती, पण ती जग लाईट चालू झालंय. हे बंद करायला लागेल. हे का चालू झाली आहे. बॅटरी तिची लो आहे आता सध्या, म्हणून ते असं हॉर्न पण वाजतो. कुठे हे का हे चालू मी. तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढंच. तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.